आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दिल्लीमध्ये नसल्याची माहिती आहे। पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरते। मतदारसंघामध्ये असल्याची सुनील तटकरेंची पुढारी न्यूजशी बोलताना माहिती समोर आली आहे। पुढारी न्यूजचा प्रफुल्ल पटेलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना संपर्क होऊ शकलेला नाही। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? कारण की जी शीट होती मगाशी आपण जी प्रेक्षकांना दाखवत होते त्याच्यावर सुद्धा डेझिग्नेशन्स नव्हते आणि आता सुद्धा जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आहेत, मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघंही दिल्लीमध्ये नसल्याची माहिती आहे। एकंदरीत जर जेव्हा आपण अजित पवार दिल्लीमध्ये येत असत तेव्हा प्रत्येक वेळेस स्वतः तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर सुनेत्रा पवार जेव्हा अध्यक्ष झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या, त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेतली। त्या दरम्यानही हे उभय नेते सोबत होते। मात्र अलीकडे जेव्हा पत्र आलं, त्या पत्रामध्ये कोणीतरी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होतं असा दावा केला जातोय, आरोप केले जात आहेत। त्याच दरम्यान जेव्हा अध्यक्ष दिल्लीमध्ये येतात तेव्हा हे दोन्ही नेते जे आहेत राजधानी दिल्लीमध्ये उपस्थित नसतात। त्यामुळे एक चर्चा उपस्थित होतात। या संदर्भामध्ये आपण दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला। या दरम्यान तटकरे यांनी फोन उचलला। ते म्हटले की ताईंचा आमचा संपर्क आहे, आताच पक्षाच्या संदर्भात बैठका झाल्या त्याला मी होतो, काल इकडे येतानाही त्या होत्या, पण मी आज रायगडमध्ये असल्यानं मी उपस्थित राहू शकलो नाही असं त्यांनी प्रतिक्रिया दिली। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने पक्षाच्या संदर्भात कार्यकारिणीचा एक ठराव समोर आला, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सर्व अधिकार देण्याचं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आता या सगळ्या संदर्भामध्ये एक चर्चा उधाण असताना हे दोन्ही नेते का अनुपस्थित होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणि ज्या पत्राचा मगाशी आपण उल्लेख केलेला होता, निवडणूक आयोगाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पाठवलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। आणीबाणीच्या प्रसंगी पक्षाच्या हितासाठी आवश्यक तो निर्णय घेण्याचे सगळे अधिकार पक्षाच्या वर्किंग कमिटीला आहेत। अध्यक्ष नसताना कार्यकारी अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा असल्याचं कळतंय। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। या पत्रामध्ये नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट या पदाचा उल्लेख स्पष्टपणे केला गेलाय। तसंच उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर आणखी भर दिला गेलाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि त्यामुळे हा गट पक्षावर आपली पकड अधिक मजबूत करत असल्याचा आरोप सगळ्या स्तरातून होतोय। आणि आयोगाला धाडलेल्या पत्रावर बोलण्यास तटकरेंनी नकार दिलेला आहे। सुनेत्रा वहिनी दिल्लीमध्ये आहेत, त्यांनाच विचारा। पुढारी न्यूजशी बोलताना सुनील तटकरेंनी असं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजीवरून अगोदरच धुसफूस असल्याचं पाहायला मिळते आणि त्यावर आता सुनील तटकरेंचं हे वक्तव्य बरंच चर्चेत आलेलं आहे। पुढारी न्यूजशी बोलताना सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलंय। आणि सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तेव्हाच पटेल आणि तटकरेंच्या नेमणुका झाल्या। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असं स्पष्टीकरण दिलंय। सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याच दिवशी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि तटकरे साहेब असतील या दोघांच्या सुद्धा नेमणुका झाल्यात। त्याच्यामुळे त्या संदर्भातली मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की आदरणीय सुनेत्रा काकी या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्यरत होतं ते आता सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आणि आम्ही सगळीच मंडळी कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी या पक्षाचा आमच्या पक्षाचा विस्तार हा करण्यासाठी मजबूतीने उभे आहोत।